आहे धुळ्यातून। धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खर्दे गावामध्ये एका कुटुंबाने रात्री दूध खरेदी करून उकळले असता दुधाचा रबरी सारखा गोळा तयार झाल्याचं आढळलंय। नेहमीच्या दूधवाल्याकडून घेतलेल्या दुधात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्यामुळे तिथे खळबळ उडाली आहे। यापूर्वीही शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दुधाचे प्रकार समोर आले होते। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे भेसळीचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। प्रशासन आता यावर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याकडे। दीपक, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। दूध हे दैनंदिन आयुष्यातलं एक रोजचं वापरातलं एक पदार्थ आहे आणि तेच जर असं भेसळयुक्त असेल तर ही धक्कादायक घटना समोर आली आहे। नक्कीच प्रियंका, कारण की धुळे जिल्ह्यात हे जे प्रकार आता सलग दुसऱ्यांदा हा प्रकार जो आहे तो शिरपूर तालुक्यात समोर आलेला आहे। आणि शिरपूर तालुक्यातलं जे खर्दे गाव आहे त्या गावात राहणाऱ्या आशाबाई बोरसे यांनी खरं तर काल रात्री दूध घेतलं होतं आणि दूध घेतल्यानंतर ज्यावेळेस ते उकळलं तर अक्षरशः रबरासारखं ते दूध होत असल्याचा हा धक्कादायक प्रकार आपण या व्हिज्युअल्समध्ये बघू शकतो। आणि सातत्याने अशा अनेक घटना घडतात। खरं तर या सगळ्या प्रकरणावरती किंवा सगळ्या प्रकारामध्ये महत्वाची भूमिका जी असते ते अन्न आणि औषध प्रशासनाचं। आणि धुळे जिल्ह्यात वारंवार अशा घटना समोर येत असताना देखील याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। अगदी 3 महिन्यापूर्वी अशी घटना त्या शिरपूर शहरामध्ये घडलेली होती आणि त्यानंतर सॅम्पलिंग घेण्यात आलं। प्रसार माध्यमांनी हा सगळा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी अन्न औषध प्रशासनात जाग आली। मात्र आता 4 महिने उलटून गेले तरी अद्याप त्याबद्दलचे अहवाल समोर आलेले नाहीत। वारंवार अशा घटना घडतात, त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळलं जाते। एकीकडे हे सगळे प्रकार होत असताना दुसरीकडे अन्न औषध प्रशासन मात्र या ठिकाणी मुख गिळून गप्प बसले। उदासीनता त्यांची जी ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येते। नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जात असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे, कारण की अशा पद्धतीने दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रकार जे आहेत ते वारंवार होत आहेत। त्यामुळे कुठेतरी याच्यावर निर्बंध घातले गेले पाहिजेत आणि प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणामध्ये याची बारकाईने चौकशी होऊन नेमकं हे सगळे कुठल्या प्रकारचं या ठिकाणी केमिकल मिसळले जातात, काय नेमकी भेसळ केली जाते हे समोर आलं पाहिजे। आणि मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये ही जी काही भेसळ करणारी लोक यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी आहे आता होताना दिसते। निश्चितच दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।